साने गुरुजी स्मृतिदिनी श्यामची आईतील निवडक सुविचार पुस्तकाचे प्रकाशन. प्रेम, त्याग, मातृभक्ती आणि मानवतेचे धडे देणारा अमूल्य वारसा. प्राध्यापक श्रीकांत नाईक. मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी साने गुरुजींचे साहित्य आजही प्रेरणादायी. गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये परमपूज्य साने गुरुजी यांच्या 76व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्यामची आई या अजरामर ग्रंथातील निवडक सुविचारांच्या पुस्तकाचं प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्रीकांत नाईक यांनी श्यामची आई हा केवळ ग्रंथ नसून भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आणि भारतीय संस्कारांचं विद्यापीठ असल्याचं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर होते. उपमुख्याध्यापक अनिल मसाळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. संपत सावंत यांनी संकलित केलेल्या श्यामची आईतील सुंदर सुविचार या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्राध्यापक श्रीकांत नाईक म्हणाले, श्यामची आई या ग्रंथामधून प्रेम, त्याग, मातृभक्ती, प्रामाणिकपणा आणि मानवतेचे धडे मिळतात. मूल्याधिष्ठित जीवन घडवण्यासाठी साने गुरुजींचे साहित्य आजही दीपस्तंभासारखं कार्य करत आहे. आज समाजात वाढत चाललेली कटुता, स्पर्धा आणि नैराश्य यावर साने गुरुजींचे विचार संजीवनीसारखे कार्य करतात. नव्या पिढीला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ती प्रेरणेची मशाल असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी गजेंद्र बंदी यांनी मनोगत व्यक्त करत श्यामची आईतील सुविचारांचं पुस्तक हा नव्या पिढीला मूल्यांची दिशा देणारा स्तुत्य उपक्रम असल्याचं सांगितलं. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी आणि धावपळीच्या जीवनात नैतिक मूल्यांचं जतन करण्यासाठी अशा साहित्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, ॲडव्होकेट विकास पाटील, इंजिनियर किशोर हंजी, महेश घाडी, मुख्याध्यापक शिवाजी अनावरे, प्रभारी मुख्याध्यापक महावीर कासार, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केलं, तर संपत सावंत यांनी आभार मानले. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.